सगळा वेगळा व्हिडिओ दाखवते. खूप ऊन उष्णता आहे ना, खूप ऊन आहे ना, तर केसांना कोरपडचं तेल छान लावायचं. तळपायांना बी लावलं तरी चालेल. आपण हे कोरपडचं तेल करू, फक्त कोरपडचंच आत्ताच्या उन्हाळ्यात वापरायचं. इतर वेळेस पण दुसरे तेल तुम्हाला मी दाखवणार आहे. हे दोन्ही बाजूनी हे काटे काढून घ्यायची, अशी अशी असे छोटे छोटे काप करून मिक्सरमध्ये दळून घेऊ आपण. हे काप करून घेतले. आता मिक्सरच्या भांड्यात टाकू. फक्त कोरपड तेल करायचं उन्हाळ्यामध्ये. वाटी खोबऱ्याचं तेल घेऊ. कढई तापत ठेवली. हे 1 वाटी खोबऱ्याचं तेल टाकू आपण. नंतर तेल वाढवता येतं आपल्याला. कढवण्यासाठी थोडंच तेल टाकायचं. आणि हा गर आहे ना कोरपडचा, सक्का त्याच्यात टाकायचा आणि चांगलं हलवत राहायचं. पंधरा ते 20 मिनटं चांगलं मंद गॅसवर कढू द्यायचं हे तेल. नंतर हा जो हिरवा गर दिसतो ना, हा पूर्ण काळपट असा चॉकलेटी कलर होईपर्यंत. तेल आता कढून तयार झालं. आता आपण बरणीमध्ये गाळून घेऊ. 1 पान असेल तर 1 वाटी तेल घ्यायचं, 2 पानं असेल तर 2 वाट्या तेल घ्यायचं. छान लावायचं. काळे क्षार, लांब सडक, मऊसूत केस होतील. आता हे बरणीत भरून घेऊ तेल. 2 आठवड्यातून 2दा लावायचं. काळे क्षार, मऊ, लांब छान होतात हे केस. आणि उन्हाळा आहे ना, सगळी उष्णता पण आपली निघून जाते. तेल गाळून तयार झालं आहे. नक्की लावा आठवड्यातून 2दा. छान मऊसूत, लांब सडक केस होतात. करून बघा घरगुती उपाय. चॅनलला शेअर करा, लाईक करा.